ग काही प्रॉब्लेम झालाय का? अहो तुम्ही तिला बाहेर कसं जाऊ दिलं? अगं त्यात काय, असंच फेरफटका मारायला गेली असेल ती. अहो पण तिच्यासाठी ही शहर नवीन आहे, ती कुठे हरवली तर अशी कशी हरवेल? ती काय लहान मुलगी आहे का हरवायला? अहो ती लहान नसली तरी तिने असं एकटा घराबाहेर पडणं रिस्की आहे. तिला शोधायला हवाय. त्या राक्षसाने तिला गाठून काही केलं तर? नाही 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 नाही, ही माझ्याकडनं काय किती किती मोठी चूक झाली असं होता कामा नाही. नाही नाही नाही, किती मूर्ख आहे, किती मोठा मूर्ख. मी का जाऊ दिलं तिला? अरे बापरे, हो प्लीज, आपल्याला लक्षातच नाही आलं. आपण इतका हलगर्जीपणा कसा काय केला? बरोबर बोलतेस तू शक्ती. आम्ही शोधतो तिला. शिवा चल. नाही नाही शिवा, एक एक काम करूया. तुम्ही दोघं गाडीत बसा, मी पण तुमच्या सोबत येतो. हा चला बसा. चावी द्या. तू गाडी मी चालवतो, तुम्ही दोघं गाडीत बसा. हे बघ शिवा, आजपासून मी तुझा ड्रायव्हर, तू माझा ड्रायव्हर नाही. तुम्ही दोघं मागे बसा, आपण निघूया. चला. इथे इथे लॉक इकडे. गाडीत बसणार नाही तुम्ही? बसा 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 बसा. शक्ती पटकन पटकन बस 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 शिवा. चला चल. बरं भद्रा, आम्ही जातोय. मोहिनी घरात आली तर मला लगेच फोन कर, ठीक आहे? हा, मी मोहिनी इथे आली ना तर मी कॉल करते तुम्हाला. हा. हे सगळं काय होऊन बसलंय? लवकरात लवकर ती मोहिनी माणसाच्या रूपात यायला पाहिजे. तेव्हा कुठे गेलंय माझं पिल्लू मला कळत नाहीये. तिला काही झालं नसेल म्हणजे मिळवलं. तेव्हा पिल्लूचं रक्षण रिस्की रे. गाडी थांबवा. हा, गाडी थांबवा. हो 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 हो. ये अरे काय चाललंय? काय दार उघडत होतो. आपल्याला येतं उघडता? नाही नाही शिवा, मला माहितीये तुला दार उघडता येतं, पण कसं मी तुला सांगितलं होतं, मी माझ्या पापांचं प्रायश्चित्त करतोय. आजवर तू माझ्यासाठी जे जे काही केलेस ते आजपासून मी तुझ्यासाठी करणार. मोहिनीला शोधूया. हो. हे शक्ती, तू तिकडे जाऊन बघ, आपण इकडे बघतो. बरं झालं गेले. अरे मोहिनी कुठे गेली? इथेच तर होती आता. अरे अरे आत्ताच तर इथे होती. हा, कुठे गेली? अरे मोहिनी कुठे गेली? अरे आत्ता तर इथे होती. अरे बापरे, ती शक्ती मोहिनीला शोधत आली होती. तिने हिला बघितलं तर नसेल ना? पण ती आमच्या नकळत घेऊन तर गेले नसेल ना? अरे बापरे, असं झालं तर खूप मोठी गडबड होईल. ती शक्ती म्हणजे ताकभात ओळखणारी बाई आहे. तिला जर बाहुलीचं सत्य कळालं ना तर झालं सगळं सत्यानाश होईल. अरे बापरे, काय करू? अटक मटक सटक. चिटकवत
तुला अरे बरं झालं तू आलास. इथे सगळं वाट लागण्याच्या मार्गावर आहे. अरे ती ती मोहिनी ना पिठाची बावली झाली. कळलंच नाही कशी काय झाली ते. आणि शक्ती आली होती त्या मोहिनीला शोधत शोधत. पण ती मोहिनी तिच्या हातीने यायला लागली. ती त्याला घेऊन गेली नसेल ना. चटकोबा काहीतरी कर. मूर्ख. अटक मटक सकल. ही बावली तुझ्याकडे होती. मला कळतच नाहीये या मोहिनीची अचानक अशी पिठाची बाहुली कशी काय झाली. मूर्ख बाई, तुझ्यामुळे मोहिनी बाहुली झाली. पुन्हा अशी चूक केलीस ना तर जिवंत जाऊन टाकेन तुला. माझ्यामुळे कशी काय. मी काय केलं. तिची तीच झाली. तिची ती नाही, तुझ्यामुळे झाली ती. तू तिच्या अंगावर पाणी उडवलंस. मोहिनीला पाण्याचा स्पर्श वर्ज्य आहे. अच्छा, पाणी लागले की हिची पिठाची बाहुली होते तर. हो. पण मला काय स्वप्न पडलं होतं तिला पाण्याचा स्पर्श वर्ज्य येते. चुकून झालं ते. म्हणजे रागाच्या वरात मी पाणी ओतलं. माहित असं तर नसतं ओतलं मी. आणि तुला माझा राग माहितीये. तुझ्या रागाला आग लाव. यावर आता पुन्हा चर्चा नको. लक्षात ठेव, मोहिनीला पाण्याचा स्पर्श होता कामा नये. हा ते सगळं ठीक आहे. पण मग आता ही अशी जाणार आहे का. ती माणसाच्या रूपात येणारच नाहीये. येणार ती माणसाच्या रूपात. अरे मग लवकर कर. माणसाच्या रूपात आण तिला. ते शिवशक्ती त्या मोहिनीला शोधतात. ते आता बाहेर आहेत. ते घरात परत कधीही येऊ शकतात. पटकन तिला माणसाच्या रूपात आण चिटकोबा. बिंडोक बाई, तुझ्यामुळे मी पुन्हा बाहुली झाले. सांगा हिला जरा. अति करते खूप. इथून पुढे माझं सगळं ऐकायचं आणि मी सांगेन तसं वागायचं. आणि जर नाही ऐकलं ना तर कायमची दगड बनवीन मी तुला. जास्त बोलतेस. ज्या घरात तू माझी मुलगी बनून आलेस, माझी सासू बनू नकोस. हो, मग इथून पुढे मी तुझी सासूच आहे असं समज. तुला सुतासारखं सरळ करायला मला वेळ लागणार नाही. हे मोहिने, हे भद्रे. मोहिनी, आपल्याला एका अतिशय महत्वाच्या कामासाठी निघायचंय. चल. अटक मटक सटक. काय झालं. गाडी का थांबवली. कुठे गेली असेल माझी लेक. कधीपासून आपण शोधतोय. तिचं काही बरं वाईट झालं तर मी स्वतःला माफ नाही. काका, तुम्ही असा धीर सोडू नका. अहो, तुम्हीच असा धीर सोडला तर मग आपण मोहिनीला कसं शोधायचं. तूच सांग मी काय करू. अगं आपण कधीपासून तिला शोधतोय. तिला फोन लावतोय, तिचा फोन लागत नाहीये. सगळा परिसर आपण पालथा घातलाय. ती सापडत नाहीये. तिला काही झालं ना मला खरंच खूप त्रास होत. ऐक, मी भद्रा घरी आहे. ती वाट बघते माझ्या लेकीची. तिला तिचं मी काका ऐका ना, आपण पोलिसात जाऊन तक्रार करायची का. किंवा आपण एअरपोर्टला जाऊन तिला शोधूया. कदाचित ती परत जायला निघाली असेल. अमेरिकेला. हा, अमेरिकेला जर गेली असेल ना तर चांगलंच आहे. नाही, आम्हाला न सांगता गेली तरी काही प्रॉब्लेम नाही. पण त्या चेतकोबाची, त्या राक्षसाची सावली तिच्यावर पडली नाही पाहिजे. तिच्या काका, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे बघा, सावरा तुम्ही स्वतःला. मोहिनीला काहीही होणार नाही. माझं मन मला सांगतंय.
अहो देवी आदिशक्तीची कृपा आहे तिच्यावर, तिला काही होणार नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा असं म्हणतेस? हो मग घरी जायचंय? हो. चला चल चल. बोल रक्तपित्या, आता मी काय महत्वाचं काम करायचंय? कळेल. धीरधर. आता काही झालं तरी डोळे मिटायचे नाहीत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. झाला. दिव्य ज्योत विधी पूर्ण झाला. आता फक्त पुढच्या 10 घटिका तू त्या शिवाच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं. त्याने तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं की तो आयुष्यभरासाठी तुझा गुलाम होईल. पण काही झालं तरी डोळ्याची पापणी लावू देऊ नकोस. निश्चिंत राहा रक्तपित्या, त्या शिवावर ही मोहिनी अशी मोहिनी करेल की 10 घटिका काय 10 तास सुद्धा तो माझ्या नजरेला नजर भिडवून ठेवेल. या मोहिनीची झिंग आयुष्यभर उतरणार नाही. इतका हरवून जाईल तो माझ्यात. त्या शक्ती सकट तो स्वतःलाही विसरेल आणि कायमचा माझा होऊन जाईल. शाबास. विजयी भव. करशील करशील त्या भद्रा आणि प्रिन्सला मदत करशील करशील करशील. कुठून मला अवदसा सुचली आणि त्याच्या पापात सहभागी झालो, त्यांना मदत केली मी. हिवाळी अधिवेशन केलं असतं, पण आता इथं उन्हाळी अधिवेशन करतोय, करपतोय, काही वेळानं जळेल इथं उन्हाने. नाही 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 नाही, हा दरवाजा जर उघडला ना तर पहिला मी कुठची तरी गाडी पकडेन आणि तसाच गावाकडे निघून जाईल. त्या चेटकोबाच्या नावानं नारळ फिरवेन आणि फोडून देईन तिकडे वेशीवर. गाव देवा मला वाचव. गावदेव दरवाजा अर्धवटच उघडा ठेवला होता. वहिनी बॉसना अर्धवट डोक्याच्या, खरंच अर्धवट डोक्याच्यात. मला बोलतात कोरोना अर्धवट डोक्याचा आहे, बिनडोक डोक्याचा आहे. पण वहिनी बॉस तुम्ही मला म्हणायच्यात ना नाहीसा करेन, आता मी स्वतः नाहीसा करून घेतोय.
काजल 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 लिमिट मध्ये राहायचा. तुमच्या डोळ्यात काहीतरी गेलंय. तुझे डोळे काढून हातात देईन तुझ्या. नाही ना, हे बघा मी इथं असं पडलो होतो. हे कुठे गेले? हॅलो हॅलो, इथेच मगाशी आलो ना, असं केलं आणि इकडे गेलो. तुमच्या डोळ्यात काहीतरी. कोरा ना तू. थांबा जरा. बावळटा. एक मिनिट के 1 मिनिट बावळट. अरे तू इथे काय करतोयस? इथे काय नाही, म्हणजे मी इथं आलो होतो असं, आणि काय झालं इथं खालती पडलो. हे दोघं जण कुठे गेले? इकडे होतो, असं पडलो होतो. मग कानाखाली आवाज आला कसला तरी, आणि मी डायरेक्ट असं डोळ्यात बघितलं. डोळ्यात काहीतरी मी वरनं बघितलं, तू खाली जमिनीवर का लोळत होतास? 7व्या आसमानात गेला होता. बरोबर. आता जमिनीवर आणलंय मी त्याला. जमिनीवर आण म्हणजे? एकटक माझ्या नजरेत बघत होता. ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत. आवरा याला. आता जमिनीवर दिसतोय. असंच जर वागलं ना तर जमिनीखाली गाडीन मी तुला. लाज काढतोस नालाय का? आत्ताच्या आत्ता त्या अंधाऱ्या कोठडीत निघून जा, नाहीतर मी तुला इथे एक जमिनीत गाडे ना. नाही वहिनी बस, ॲज अ होतकरून येतं म्हणून मला आहे ना, मी गावी जाईन मग, पण त्या बंद खोलीत नको मला, प्लीज प्लीज. मी जातो. हे चालर, हे गेले मगाशीच. हॅलो. काय करायचं मला कळतच नाहीये बाई. वहिनी, तुला काही झालं नाही ना? ठीक आहेस ना तू? आणि काय ग, कुठे होतेस तू? किती शोधलं आम्ही तुला. डॅड, मी बाहेर गेले होते. आजूबाजूची जागा एक्सप्लोर करत होते. अगं सांगून जायचं ना, इथे सगळेजण इतकी काळजी करत होते, आणि आम्हाला तर असं वाटलं तू परत US ला निघून गेलीस की काय. हो ना. हे बघ मोहिनी, तू घरी आली आहेस, सुखरूप घरी आली आहेस, हे खरंच खूप चांगलं. पण मी तुला खरं सांगू का, तू US ला जात नाहीये ना, याचं दुःखही आहे मला. डॅड प्लीज. बाळा, बाबांना तुझी काळजी वाटत होती म्हणून असं बोलतायत ते. पण तू आता आमच्या समोर आहेस ना, जीवात जीव आला बघ. हो, माझाही जीव भांड्यात पडला. ठीक आहेस ना? हॅलो. हो हो हो, ते काम करायचं होतं. अच्छा, झालं का ते? ओके ओके. हो, मी कळवते तुम्हाला. हो, येस मी अपडेट देते. ओके, थँक्यू. शिवा, अरे ते तहसीलदारांच्या ऑफिसमधून कॉल होता. आपण तो अर्ज केला होता ना, त्याचं काम पूर्ण झालंय, तर त्या ऑफिसरने भेटायला बोलवलंय. मला नाही वाटत मला जायला जमेल. तू जाशील का त्यांना भेटायला? हा, लगेच जातो. हा. शिवा, मी पण येऊ? तू आत्ताच बाहेरून आली होतीस ना? ते ऍक्च्युली मला डॉक्टरकडे जायचंय. काय ग? थोडंसं अनइझी होतंय. रात्री नीट झोप नाही लागली मला. ठीक आहे शिवा, तू जायला घेऊन. अरे हिला इथलं काही फारसं माहिती नाहीये. मीच गेले असते, पण मला जरा काम आहे, त्यामुळे तू जा ना प्लीज. शक्ती, अरे आपल्याला तर दुसरीकडे जाऊन काम करायचं ना. ही जाईल ना एकटी तिची. शिवा ऐक ना, हे बघ, मी तिला घेऊन गेलो असतो, पण कसं की आता तू बाहेर जातोयस तर तूच घेऊन जा ना तिला प्लीज. हे बघ, मी तुला ऑर्डर नाही करत आहे, रिक्वेस्ट करतोय. एक
बाप म्हणून रिक्वेस्ट करतोय, प्लीज. शिवा, जा तिला घेऊन. त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडेच जा. जा बाळा, जा जा. बाळा सांभाळून जा. सांभाळून जा. वहिनी बस साबण कर. बस. नक्की बसू? हो. काही प्रॉब्लेम तर नाही ना? काय प्रॉब्लेम असणार आहे? आय मीन इंडियातल्या बाईक मला यूज टू नाही आहेत. इनफॅक्ट त्याला मागे पकडायला काही हँडल पण नाही आहे. मी तुला धरून बसू? हँडल आहे ना, हँडल पकडायला आहे. हे हँडल किती अनकम्फर्टेबल आहे. आता फक्त पुढच्या 10 घटिका तू त्या शिवाच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं. त्याने तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं की तो आयुष्यभरासाठी तुझा गुलाम होईल. वरवर रांगडा वाटत असला तरी भोळा आहेस, हे बरोबर हेरलंय मी. तुझ्या भोळेपणाचा फायदा घेऊन मी तुला काबीज करणारच. आज ही मोहिनी तुला संमोहित करूनच राहणार. शक्ती, सॉरी मोहिनी, ते तुला नेमकं काय झालंय हे समजलं असतं आपल्याला तर ते डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट शक्तीच्या अम्माकडे गेलो असतो. काय त्यांना ना घरगुती औषधं बनवता येतात 101. गावठी औषधांचं सॉलिड नॉलेज आहे त्यांच्याकडे. पण तुला नेमकं काय झालं हेच माहिती नाही ना आपल्याला. ऍक्च्युली मेजर काही झालं नाहीये. मला ना मोकळ्या हवेची जास्त गरज आहे. US वरून आल्यापासून ना मी घरातच आहे ना. ॲटमॉस्फिअर चेंज झालाय. आय थिंक त्यामुळे झालं असेल. यावर उपाय म्हणून आपण काय करू शकतो?